नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गोल्ड असेल, सिल्वर असेल, क्रूड ऑइल असेल, इंडियन इक्विटी मार्केट असेल, त्याचबरोबर एफ-आयच्या पोझिशन प्लेसमेंट असतील आणि त्याचबरोबर गोल्ड आणि सिल्वरमध्ये या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीनं छप्पर फाडके रिटर्न्स जनरेट केलेत, ज्या पद्धतीनं बुलिश रॅली सुरू आहे, ही रॅली का सुरू आहे, हे पण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शेअर मार्केटचा कोर्स असेल, त्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स असेल, त्याचबरोबर पर्सनल फायनान्स या विषयावरती एकदम इन डिटेल्समध्ये मी भरपूर व्हिडिओ बनवलेत, त्या पण व्हिडिओ बघा. मित्रांनो, आपला जो प्रोफेशनल ट्रेडर कोर्स आहे तो सध्या लाईव्ह सुरू आहे. दररोज संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान मी आपल्या सगळ्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरला, त्याचबरोबर आपलं बाजार बुल ॲप ज्यांनी इन्स्टॉल केलं आहे त्यांना फ्रीमध्ये शिकवत आहे. आणि मित्रांनो, हे जे लर्निंग आहे, फ्री लर्निंग, हे कंटिन्यू आपलं सुरू आहे. जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर माझा व्हॉट्सअपचा नंबर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन आहे, त्या नंबरला मेसेज करा. मी तुम्हाला कोर्सचे पूर्ण डिटेल, किती वाजता लेक्चर आहे, कुठल्या लिंकच्या सहाय्याने लेक्चर जॉईन करायचं, हे सर्व गोष्टी सांगेल. मित्रांनो, आता बघा, आपल्याला या आठवड्यामध्ये मार्केटचा अभ्यास करत असताना काही डेटा पॉइंट बघणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये एक स्टेबिलिटी असलेली दिसून येते. म्हणजे ना मार्केट अपसाईडला जातंय, ना मार्केट डाऊन साईडला खूप मोठ्या प्रमाणात जातंय. मार्केट एका छोट्या रेंजमध्ये मोस्ट ऑफ टाइम काय करतंय, स्पेंड करते. आणि जसं कॅश लागू झालं तेव्हापासून जवळपास 8-10 ट्रेडिंग सेशन कंटिन्यू मार्केट डाऊन ट्रेंडला आलं होतं. आणि मार्केट डाऊन ट्रेंडला आल्यानंतर मार्केटची एक ट्रेंड लाईन होती. त्या ट्रेंड लाईनवरती काय केलं होतं, मार्केटनं या ठिकाणी सपोर्ट घेतलं होतं. हा जर ट्रेंड लाईन बघितली तुम्ही तर या ठिकाणी काय केलं, मार्केट सपोर्ट घेताना दिसून येते. हे सपोर्ट का घ्यायला लागले आणि त्याच्या अगोदरचं थोडं बॅकग्राऊंड जे आहे ते देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. विशेषतः सेक्टर वाईज रोटेशन बघितलं, सेक्टरची स्ट्रेंथ बघितली, तर पाठीमागच्या काही दिवसांचा जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास केला तर सध्या सर्वात जास्त स्ट्रेंथ जर कुठल्या सेक्टरमध्ये असेल तर ती फार्मा सेक्टरमध्ये आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर ऑटोमोबाईल आणि पीयूसी बँक्समध्ये देखील स्ट्रेंथ होती. पण पाठीमागच्या 4 ते 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या ठिकाणी देखील प्रॉफिट बुकिंग होत असलेलं दिसून येते. निफ्टी 500चा जर विचार केला तर हा इंडेक्स ऑलमोस्ट फ्लॅट असलेला दिसून येतोय. पण मित्रांनो, पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये ना बँक निफ्टी इंडेक्स आणि निफ्टी 50 मध्ये थोडीफार रिकव्हरी जी आहे ती येताना दिसून येते. आयटीचा जर विचार केला तर आयटी अजून पण या वर्षाचा जर विचार केला जानेवारी 2026 पासून, तर हा इंडेक्स जवळपास 20% डाऊन साईडला असलेला दिसून येतोय. त्यापाठोपाठ निफ्टी इंडेक्स अजून पण 6.5% डाऊन असलेला दिसून येतोय. फक्त 2-3च सेक्टर जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. मित्रांनो बघा, तुम्हाला स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, स्टॉक्समध्ये मोमेंटम ट्रेडिंग करून स्विंग ट्रेडिंगच्या सहाय्यानं मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायची असेल तर ॲज कम्पेअर टू पूर्ण मार्केटचा अभ्यास करण्यापेक्षा ज्या सेक्टरमध्ये स्ट्रेंथ आहे ना त्या सेक्टरला काय करा, फॉलो करा. तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट मिळू शकतो. मित्रांनो, एफ-आयचा जर डेटा बघितला डेली बेसिसवर तर साधारणतः पाठीमागच्या काही दिवसापासून एफ-आयचा सेलिंगचा आकडा जो आहे तो नक्की काय झालाय, या ठिकाणी कमी झालाय. जसं की 18 आणि 19 ऑगस्टला जर बघितलं तर या दोन्ही दिवशी एफ-आयज नेट बायर होते. इव्हन डी-आयज देखील नेट बायर होते. पण तरी देखील या दोन्ही दिवशी मार्केटमध्ये जे आहे ते रेडमध्ये क्लोजिंग आलं होतं, मार्केटमध्ये सेलिंग आलं होतं. आणि मित्रांनो, मार्केटमधल्या जर सेलिंगचा जर थोडाफार तुम्ही अभ्यास केला तर मार्केट जे आहे ना साधारणतः या ठिकाणी 24,570 वरून डायरेक्ट खाली आलं होतं 24,078 पर्यंत. 24,078 ला आल्यानंतर इथून एक मार्केटमध्ये जवळपास 150 पावणे 200 पॉईंटची रिकव्हरी आले. मे बी या आठवड्यामध्ये पण ही रिकव्हरी कंटिन्यू होऊ शकते का न शकते, बाकीच्या सेंटिमेंट आणि बाकीच्या गोष्टीवरती काय असणार आहे, ही रॅली डिपेंड असणार आहे. आता मित्रांनो बघा, मार्केटचा अभ्यास करत असताना हा चार्ट तुम्ही थोडा काळजीपूर्वक बघा. हा लास्ट वीकमध्ये मी चार्ट बनवलेला होता. लास्ट वीकमध्ये जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओ मधला हा चार्ट आहे. मार्केटला हायर साईडला जर बघितलं तर या ठिकाणी साधारणतः मार्च 2026 एप्रिल 2026 पासून एक या झोनमध्ये रेजिस्टन्स आहे, ज्या ठिकाणी मल्टिपल टाइम मार्केटला चॅलेंजेस फेस करावे लागले. ज्या लेवलला गेल्यानंतर एफ-आयचं सेलिंग प्रेशर वाढलं आहे किंवा रिटेलरने देखील या एरियामध्ये प्रॉफिट बुकिंगचा विचार केलाय आणि तिथून मार्केटमध्ये डाऊन साईडला मार्केटचा मोमेंटम येतो. आणि मित्रांनो, तुम्ही जर हा मोमेंटम बघितला तर या वेळेला देखील मार्केट इकडे एक ट्रेंड लाईन जी आहे, या ठिकाणी एक लो बनवला, या ठिकाणी एक लो बनवला, इथे एक लो बनवला आणि आता या ठिकाणी मार्केट काय करायला लागले, फोर्थ टाइम लो बनवायला लागले. आता बघा मित्रांनो, ही जी ट्रेंड लाईन आहे, ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ही बुल्ससाठी लास्ट सपोर्ट लाईन आहे. जर काही कारणानं ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली डाऊन साईडला तर मे बी पॉसिबल मार्चचा जो लो होता निफ्टीचा,
हा लो देखील मार्केट काय करू शकतं, ब्रेक करू शकतं. आणि हायर साईडला ह्या ज्या 2 रेड लाईन दिसतात तुम्हाला या ठिकाणी, हा जो झोन आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या झोनच्या वरती जर मार्केटने एका पॉझिटिव्ह न्यूजसह जर ब्रेकआउट दिला, तर मार्केट लाईफटाईम हायला देखील काय करू शकतं, जाण्याचा प्रयत्न करू शकतो. जर मार्केटला वर जायचं म्हटलं, तर मार्केटच्या समोर काही चॅलेंजेस आहेत, ते देखील तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. फक्त आता सध्याच्या कंडिशनला मार्केट या ट्रेंड लाईनच्या जवळ काय करते काळजीपूर्वक बघा. पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटची रेंज जी आहे ती नॅरो होत चालली आहे. मे बी अजून पण 8 ते 10 दिवस मार्केट याच नॅरो रेंजमध्ये ट्रेड करू शकतं आणि त्यानंतर ज्यावेळेला मार्केटमध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल, तो ॲज कम्पेअर टू मोठा असेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बघा, मी पाठीमागच्या जवळपास 2 ते 3 महिन्यापासून प्रत्येक वीकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय, गोल्ड आणि सिल्वरमध्ये जी रॅली सुरू आहे, ही रॅली एक्सटेंडेड रॅली येणार आहे. मार्केटमध्ये जे प्रॉफिट बुकिंग होतं, ते प्रॉफिट बुकिंग संपत आले सांगितलं होतं. मित्रांनो, सिल्वर मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगतोय, $60 $55 आसपास जर सिल्वर मिळत असेल, तर ईटीएफच्या माध्यमातून, म्युच्युअल फंड माध्यमातून तुम्ही काय करा, इन्व्हेस्टिंग टाइम झोन जो आहे तुमचा त्यासाठी अक्युमुलेट करा. आणि इथं जर बघितलं, तर एक जबरदस्त पाठीमागच्या 3 आठवड्यापासून सिल्वरमध्ये काय व्हायला, रॅली यायला आणि सिल्वर सध्या $68 आहे. मित्रांनो, $72 वरती जसं सिल्वर सस्टेन होईल, 72 ते $82 हा जो मोमेंटम आहे सिल्वरचा ग्लोबल मार्केटमध्ये, हा खूप फास्ट आपल्याला येणं अपेक्षित आहे. त्यामुळे बाय ऑन डीप करा, ईटीएफच्या माध्यमातून, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून या ठिकाणी काय करा, अक्युमुलेशन करा. गोल्डमध्ये देखील एक्झॅक्ट तेच सुरू आहे. $4,456 हा खूप इम्पॉर्टंट मार्केटसाठी रेजिस्टन्स होता. हा रेजिस्टन्स फायनली मार्केटनं ब्रेक केलाय. मार्केट हायर साईडला आलंय. आता मे बी पॉसिबल $4,768 कडे काय करू शकतं, गोल्ड जाण्याचा प्रयत्न करू शकतं. आणि काही असे पण रिपोर्ट आलेले आहेत, सोनं लवकरच ₹2.5 लाख तोळा होणार. म्हणजे या ठिकाणी मार्केटमध्ये एक मोठ्या बुल रनची तयारी जी आहे ना, ते सध्या गोल्ड करत असलेलं दिसून येतंय. आणि गोल्डवरती तुम्हाला थोडं काळजीपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, मेन प्रॉब्लेम जो आहे ना आपल्या इंडियन इक्विटी मार्केटसाठी, ते आहे ब्रेंट क्रूड ऑइल. मित्रांनो, हे क्रूड ऑइल सध्याला ट्रेड करतंय $94 हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, हे जे क्रूड ऑइल मध्ये ज्या पद्धतीचा स्पाइक यायला लागलाय, ज्या पद्धतीनं क्रूड ऑइलचा सप्लाय मध्ये प्रॉब्लेम आहे ग्लोबल फ्रंटवरती, हा सगळा प्रॉब्लेम भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, जोपर्यंत क्रूड ऑइल $75-70 खाली जाऊन क्लोज देत नाही, 8 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, तोपर्यंत आपलं इंडियन इक्विटी मार्केट हायर साईडला सस्टेन होणं अवघड आहे. कारण $100 आसपास जर क्रूड ऑइल परत गेलं, तर परत पेन जो आहे तो काय होऊ शकतो, या ठिकाणी इकॉनॉमीमध्ये तयार होऊ शकतो. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा असा आहे, की सध्या जी गोल्ड आणि सिल्वरमध्ये मोठी तेजी सुरू आहे, याच्या पाठीमागं 5 कारणं आहेत, जी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. अमेरिकन ट्रेझरी बॉन्ड बायबॅक आणि घसरलेली यील्ड जी आहे ना, याच्या पाठीमागं सर्वात महत्वाचं कारण आहे. या संदर्भात जो निर्णय घेण्यात आलाय ना, तो काय आहे? अमेरिकेचा ट्रेझरी विभाग जे आहे, ह्यांनी काय सांगितलंय, बाबा 10 ते 30 वर्षाच्या ज्या दीर्घकालीन गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, याचा आम्ही बायबॅक जो करणार आहे, ह्याची जी मर्यादा आहे, ही दुप्पट करण्याची त्यांनी काय केले, घोषणा केली. ह्याचा परिणाम काय झाला, पूर्ण ग्लोबल बॉन्ड मार्केटमध्ये जी विक्री रोखण्यासाठी आणि कर्ज खर्च नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा हस्तक्षेप करण्यात आला आहे, ज्यामुळे गव्हर्नमेंटची बॉन्ड यील्ड जी आहे ती घटलेली दिसून येते. आणि ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट जो आहे ना, तो गोल्ड आणि सिल्वरवरती येताना दिसून आलाय. आणि खूप सारे इन्व्हेस्टर बॉन्ड्समध्ये यील्ड घटत असल्यामुळं तिथला पैसा काढून सेफ हेवन्स जे आहेत गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आणि त्याचमुळे या ठिकाणी ही जी रॅली जी आहे ना, ती मोठ्या प्रमाणात एक्सटेंड होत असलेली दिसून येते. मित्रांनो, अमेरिका इराण यांच्यामध्ये जो संघर्ष आहे, हा खूप टोकाला जाऊन पोहोचलेला आहे. खरं तर हा संघर्ष आतापर्यंत मिटायला पाहिजे होता, यातून काहीतरी मार्ग निघायला पाहिजे होता. पण यामध्ये सोल्युशन शोधण्यासाठी आज जगातला कुठलाही देश प्रयत्नशील नाहीये. ना अमेरिकेला इंटरेस्ट आहे, ना इराणला इंटरेस्ट आहे, ना चीनला यामध्ये इंटरेस्ट आहे. मित्रांनो, स्ट्रीट ऑफ हॉर्मोज जवळ खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो डायरेक्टली इनडायरेक्टली पूर्ण ग्लोबल इकॉनॉमीवरती होतोय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या अनस्टेबिलिटीमुळं क्रूड ऑइलच्या किमती ज्या आहेत त्या सातत्यानं वाढत आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि याचा इम्पॅक्ट जो आहे तो फेवर कोणाला करतोय, गोल्ड आणि सिल्वरला करतोय. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मुद्दा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे पूर्ण इक्विटी मार्केटच्या दृष्टीनं, ते म्हणजे अमेरिकेचा डॉलर इंडेक्स. मित्रांनो, अमेरिकेचा डॉलर इंडेक्स जो आहे DXY, हा 99च्या खाली ट्रेड करतोय. आणि
पाठीमागच्या काही महिन्याच्या निच्चांक पातळीवर आलाय आणि याचा फायदा देखील डायरेक्ट कशाला होतोय, गोल्ड आणि सिल्वरला होतोय. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोनं आणि चांदीचे जे व्यवहार होतात हे डॉलरमध्ये होतात आणि डॉलर वीक झाल्यामुळं इतर करन्सी ज्या आहेत ना त्या ऑटोमॅटिक अट्रॅक्टिव्ह बनतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक जे आहे यांचं देखील एक नरमाईचं धोरण व्याजदरासंदर्भात भविष्यात येऊ शकतं. भलेही महागाईची चिंता असेल, मॅक्रो इकॉनॉमिक्स वीक असतील, तरी देखील सप्टेंबर महिन्यामध्ये व्याजदर वाढणार नाहीत अशी बाजाराला अपेक्षा आहे आणि कमी व्याजदराचा थेट फायदा जो आहे तो गोल्डला होतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं, डी डॉलरायझेशन जे आहे ना ते देखील खूप महत्वाचं आहे. एकाच एक जी डॉलर करन्सी आहे ना यावरती डिपेंड राहण्याचं प्रमाण जगभरातील देशांनी कमी करायचा प्लॅन सुरू केलाय आणि त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात गोल्डचा साठा वाढवत आहे आणि यामुळेच देखील काय व्हायला लागले, या ठिकाणी गोल्डची डिमांड वाढते, गोल्डच्या प्राइसमध्ये वाढ होते आणि येणाऱ्या दिवस जर बघितले तर सणासुदीचे दिवस आहेत, लग्न सराईचा हंगाम आहे आणि या ठिकाणी गोल्डची डिमांड जी आहे ना अजून खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि चांदीची देखील मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इंडस्ट्रियल डिमांड अजून देखील स्ट्रॉंग आहे. सोलार पॅनल्स असतील, इलेक्ट्रिकल व्हेइकल्स असतील, सेमीकंडक्टर असेल, एआय इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीत चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय आणि हा जो डिमांड सप्लाय डेफिसिट आहे यामुळे आता परत एकदा चांदी जी आहे ती काय करते, प्रीमियमवर ट्रेड करत असलेली तुम्हाला दिसून येते. म्हणजे ओव्हरऑल जर बघायचं झालं इक्विटी मार्केटसाठी थोडं कन्सर्निंग पॉइंट मार्केटमध्ये आहेत, नाही असं नाही. जो सर्वात मोठा कन्सर्निंग पॉइंट क्रूड ऑइल आहे. पण तुमचं जर प्रॉपर ॲसेट अलोकेशन असेल गोल्ड आणि सिल्वरमध्ये तर तुमच्या इक्विटीला सहजासहजी धक्का लागणार नाही, हे पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला जर आपला फ्रीमध्ये प्रोफेशनल ट्रेडर कोर्स जॉईन करायचा असेल, 1 महिना माझ्यासोबत शिकायचं असेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे, व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावर क्लिक करा. तुम्हाला त्याचे सर्व डिटेल्स पाठवले जातील आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.